संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। बीडच्या केसमधील विशेष मकोको कोर्टामध्ये ही सुनावणी असेल। सीआयडीच्या दोषारोपपत्रानंतर वाल्मिकसह आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत। या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं स्पष्ट होत आहे, तर अन्य प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, विष्णू साठे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम साठे यांचा जबाब आता लिफाफ्याद्वारे न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे। आरोपींचे जबाब आधी दोषारोपपत्रात जोडले गेले नव्हते, त्यामुळे लिफाफ्याद्वारे ते सादर केले जाणार आहेत। यासोबतच वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज सुद्धा न्यायालयामध्ये दाखल केला जाण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, साधारण किती वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे, काय तपशील आहेत याबाबत? नक्कीच रिद्धी, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आणि आता या प्रकरणात सीआयडीनं दोषारोपपत्र दाखल केलं आहे। केसच्या विशेष मकोका न्यायालयात सकाळी साधारणतः 11 वाजता ही सुनावणी सुरू होईल आणि यामध्ये दोषारोपपत्रात यापूर्वी जे साक्षीदार होते त्यांचे जबाब होते, परंतु जे आरोपी आहेत त्यांचे जबाब नव्हते। आता ते जबाब देखील सादर केले जाणार असून यानंतर वकिलांचा काय युक्तिवाद होतो आणि न्यायालय काय याची पुढची सुनावणी कशा पद्धतीने घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी सुरक्षेच्या कारणास्तव हे जे आरोपी आहेत त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात सादर केलं जाणार असल्याची माहिती आहे आणि एकंदरीतच या सगळ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।